पनवेलमध्ये काळी पट्टी बांधून महाविकास आघाडीचे मूक आंदोलन। बदलापूरमधील चिमुरड्यांवर झालेल्या बलात्कारित घटनेत विद्यार्थ्यांचे रक्षकच भक्षक झाले आहेत। आता दाद तरी कोणाकडे मागायची हा विचार तुम्ही आम्ही सर्वांनीच केला पाहिजे। आज अशीच वेळ सर्वांवर आली आहे। महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती, मात्र हायकोर्टाच्या निर्णयाचा आदर राखून महाराष्ट्र बंद करण्यात आलेला होता। मात्र सदर घटनेचा निषेध काळी फीत तोंडाला बांधून मूक आंदोलन करता पनवेलमधील अश्वारूढ श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक पनवेल येथे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील, महाविकास आघाडी पनवेलचे उरणचे अध्यक्ष पवनदादा पाटील, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, काँग्रेस अध्यक्ष सुदाम पाटील, पनवेल महानगरपालिका जिल्हा चिटणीस शेका पक्षाचे गणेश कडू, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सतीश पाटील पनवेल विधानसभा अध्यक्ष काशीनाथ पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायण शेठ घरत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख प्रवीण जाधव, शेकाप महिला आघाडी प्रमुख प्रीती जॉर्ज म्हात्रे, शिवसेना शहर प्रमुख महिला अर्चना कुलकर्णी, काँग्रेस महिला अध्यक्ष निर्मला म्हात्रे, पनवेल शहर चिटणीस नंदकिशोर भोईर, पनवेल उरण शेकाप सहचिटणीस ज्ञानेश्वर मोरे, स्वाभिमानी रिपाई अध्यक्ष महेश साळुंखे, तालुका चिटणीस राजेश केणी, माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे, रवींद्र भगत, डॉक्टर सुरेखा मोहोकर, गोपाळ भगत, DP म्हात्रे आदी उपस्थित होते। महामुंबईसह मिलिंद खार पाटील, पनवेल।